क्वेश्चन नंबर 5 पेज नंबर 11 मागील व्हिडिओमध्ये आपण ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट्स ऑन फोटो इलेक्ट्रिक प्लेट हा क्वेश्चन पाहिलेला आहे. आता पहा, एक्सप्लेन द फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट्स photoelectric effect. Most of the observations of photoelectric effect could not be explained by the wave theory of electromagnetic radiation. First is the instantaneous emission of electrons on incidence of light, which cannot be shown by wave theory. Wave picture could expect that the metal surface will absorb the incident energy continuously. तर हे जे आहे की काही जे ऑब्झर्वेशन्स आहेत हे वेव्ह थेरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशननं एक्सप्लेन केले जात नाही. फर्स्ट द इन्स्टंटेनियस एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन ऑन इन्सिडेंट ऑफ लाईट विच कॅन नॉट बी शोन. जे कंटिन्युअस आणि फास्ट असे इमिशन इलेक्ट्रॉन होऊ शकत नाही वेव्ह थेरीद्वारे. वेव्ह पिक्चर कुड एक्सपेक्ट दॅट मेटल सरफेस विल ॲब्सॉर्ब इन्सिडेंट एनर्जी कंटिन्युअसली. ऑल द इलेक्ट्रॉन्स नियर द सरफेस विल ॲब्सॉर्ब एनर्जी. सरफेसच्या जवळचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. द मेटल सरफेस विल रिक्वायर रिझनेबल टाईम नियरली फ्यू मिनिट्स टू अवर्स to sufficient energy to knock off electrons. Great the intensity of incident radiation, more will be the incident energy and hence expected time required to knock off electrons will be less. जर इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट ही जास्त असेल तर मोर इन्सिडेंट एनर्जी त्याच्यासाठी आवश्यक असते. म्हणजे आणि एक्सपेक्टेड टाईम किंवा त्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो अगदी कमी असतो. फॉर स्मॉल इन्सिडेंट इंटेन्सिटी द एनर्जी इन्सिडेंट ऑन युनिट एरिया इन युनिट टाईम विल बी स्मॉल. तर ठराविक एरियामध्ये म्हणजे युनिट एरिया म्हणजे 1 चौरस मीटर असं जर गृहीत धरलं इन युनिट टाईम किंवा 1 मिनिटमध्ये असं जर गृहीत धरलं तर स्मॉल इन्सिडेंट म्हणजे इंटेन्सिटी कमी असेल तर एनर्जी इन युनिट एरिया आणि युनिट टाईम विल बी स्मॉल अँड विल टेक लॉंगर टाईम टू नॉक ऑफ इलेक्ट्रॉन्स. दीज ऑब्झर्वेशन्स आर अपोजिट टू ऑब्झर्वेशन फ्रॉम एक्सपेरिमेंट्स ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सिन्स लार्जर इन्सिडेंट इंटेन्सिटी कॉजेस लार्जर एनर्जी, the electrons are expected to be emitted with larger Ke. But the observations show that the maximum Ke does not depend on incident intensity. अशा प्रकारे की कारण लार्ज जर इंटेन्सिटी असेल तर लार्ज एनर्जी निर्माण होते. तर इलेक्ट्रॉन्स आर एक्सपेक्टेड टू बी इमिटेड विथ लार्जर Ke. तर इलेक्ट्रॉन जर लार्जर Keनं कायनेटिक एनर्जीनं इमिट होण्यास असतील तर इंटेन्सिटी जास्त असावी लागते. त्याच्याद्वारे कायनेटिक एनर्जीसुद्धा वाढेल. बट द ऑब्झर्वेशन शोज दॅट मॅक्झिमम Ke डज नॉट डिपेंड ऑन इन्सिडंट इंटेन्सिटी. परंतु ऑब्झर्वेशनद्वारे असे दिसून येते की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इन्सिडंट इंटेन्सिटीवर डिपेंड नसते बट डिपेंड ऑन इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. By wave theory, frequency of incident radiation is not used to determine Ke of photoelectrons. But according to wave theory, photoelectrons are emitted for any frequency of intensity of radiation is large enough. तर फ्रिक्वेन्सी जी आहे ते डिटरमाइन कायनेटिक एनर्जी हे असं. By wave theory, frequency of incident radiation is not used to determine kinetic energy of photoelectrons.
तर कायनेटिक एनर्जी फोटो इलेक्ट्रॉनची जर कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर फ्रिक्वेन्सी ही उपयोगात येत नाही. बट अकॉर्डिंग टू वेव्ह थिअरी फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फॉर एनी फ्रिक्वेन्सी इफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज लार्ज इनफ. तर फोटो इलेक्ट्रॉन्स कोणत्याही फ्रिक्वेन्सीसाठी इमिट झाले तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ही जास्त असावी लागते. बट ऑब्झर्वेशन्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शो दॅट फॉर ए गिव्हन मेटल सरफेस सम कॅरेक्टरिस्टिक कट ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू झिरो एक्झिस्ट बिलो विच नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. तर फोटो इलेक्ट्रिकच्या ऑब्झर्वेशनवरून असे दिसून येते की बिलो कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू झिरो की ज्याच्या खाली फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होऊ शकत नाहीत. बट हावेवर इंटेन्स इन्सिडेंट रेडिएशन इज अँड फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड इफ incident frequency nu is greater than nu zero even if intensity is low. जरी इंटेन्सिटी लो असेल परंतु न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो असेल म्हणजेच फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू झिरो ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तरीसुद्धा फोटो इलेक्ट्रॉन्स त्यावेळेस फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात. क्वेश्चन नंबर 6. व्हाय इज द वर्क फंक्शन ऑफ द मेटल. व्हॉट इज द वर्क फंक्शन ऑफ मेटल. वर्क फंक्शन म्हणजे काय. एक्सप्लेन इट, स्टेट इट्स युनिट. ऑर किंवा क्वेश्चन नंबर 6. डिफाईन फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन ऑफ द मेटल, एक्सप्लेन इट, स्टेट इट्स युनिट. डेफिनेशन. आता बघा, द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड टू एन इलेक्ट्रॉन टू पुल इट आउट ऑफ द मेटल फ्रॉम द सरफेस इज कॉल्ड अ वर्क फंक्शन ऑफ मेटल. अशी कमीत कमी रिक्वायर असणारी आवश्यक असणारी एनर्जी की जी इलेक्ट्रॉनला आवश्यक आहे कशासाठी मेटलच्या सरफेसपासून बाहेर काढण्यासाठी इज कॉल्ड अ वर्क फंक्शन ऑफ मेटल. इट इज शोन बाय phi0. वर्क फंक्शन डिपेंड्स ऑन नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मेटल, नंबर 2 नेचर ऑफ इट्स सरफेस. वर्क फंक्शन ऑफ मेटल is generally expressed in a unit of energy called electron volt EV. Page number 13. Metals have free electrons, so the metals are good conductors of heat and electricity. मेटलला फ्री इलेक्ट्रॉन्स असतात so they are good conductors of heat and electricity. These electrons are free to move इनसाइड द मेटल. फ्री इलेक्ट्रॉनचे हे मेटल्समध्ये असतातच. तर मेटलची प्रॉपर्टी काय आहे, गुणधर्म, ते कॅन कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर फ्री टू मूव, इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव इनसाइड मेटल. दे आर कन्फाइंड किंवा इन लिमिट इनसाइड द मेटल. द इलेक्ट्रॉन्स कॅन नॉट एस्केप फ्रॉम द सरफेस अनलेस सफिशियंट एनर्जी इज सपोर्टेड टू. जोपर्यंत त्याला पुरेशा प्रमाणात एनर्जी एस्केप करण्यासाठी मिळत नाही तोपर्यंत हे इलेक्ट्रॉन्स मेटल सरफेसच्या बाहेर येऊ शकत नाहीत. धिस मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू एन इलेक्ट्रॉन टू पुल इट आउट ऑफ मेटल फ्रॉम द सरफेस इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन ऑफ द मेटल phi0. म्हणजे यालाच फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन असं म्हटलं जातं. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 पूर्ण झालेला आहे.